सायटिका म्हणजे नेमकं काय आणि हे नॉर्मल बॅक पेनपेक्षा कसं वेगळं असतं? कारण आपल्या आहारामध्ये एवढे बदल झालेले आहेत. लोक हं, 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 हं. दूध पीत नाही आहेत, सूर्यप्रकाश नीट घेऊ शकत नाही आहेत आणि व्यायामाचा अभाव आहे किंवा अति व्यायाम आहे की जिममध्ये जाऊन हेवी आपण हं, 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 हं. वेट्स वगैरे घेतो आहोत. पण त्या साठी आपली स्पाईन म्हणजे आपला मणका तेवढा स्ट्रॉंग स्ट्राँग आहे का? पाहिजे. बरोबर. या शास्त्रामध्ये कंबरदुखी ही सातत्याने असणारी भीती आणि इन्सिक्युरिटीमुळे होते. लोकांचं असं म्हणणं असं आम्हाला स्टोन्सची टेंडन्सी आहे, हं, हं, हं. पण आम्ही पाणी पितो, आम्ही ते काही पथ्य पाणी पाळतो तरी आम्हाला किडनी स्टोन्स होतात. तर हं. 2 कप दूध तुमची बोनची हेल्थ खूप चांगली ठेवतं. पल्स डायग्नोसिस आणि एक एनर्जी मॅपिंग हं. ह्याचं काय असतं ॲक्युपंक्चरमध्ये महत्त्व? डोकं दुखतंय, घ्या पेन किलर. कंबर दुखतीये, घ्या पेन किलर. गुडघे दुखतायत, घ्या पेन किलर. पण या पेन किलर या वेदनाशामक गोळ्या खाऊन खाऊन तुम्हाला फक्त तात्पुरता आराम मिळणार आहे. पण जर तुम्हाला लाँग टर्म रिलीफ हवा असेल तर काहीतरी वेगळं करायला लागेल. काय केलं पाहिजे? सर्वप्रथम आपला व्हिडिओ बघा. आज आपण एक अशा उपचार पद्धतीबद्दल बोलणार आहोत जिथं तुम्हाला इंजेक्शन आणि गोळ्या घ्यायची गरज लागणार नाही आणि तरीही तुमचा आजार हा बरा होणार आहे. आजचा आपला विषय आहे ॲक्युपंक्चर. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग. तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी व तुमच्या आरोग्याची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आणि लोकप्रिय आरोग्य मालिका. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत मिसेस सुमिता सातारकर मॅडम, ज्या ॲक्युपंक्चर तज्ज्ञ आहेत आणि ज्यांच्याकडनं आज आपण बरंच काही शिकणार आहोत. आजचा आपला विषय आहे सायटिका. मॅडम, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. थँक्यू सो मच. माझा पहिला प्रश्न, सायटिका म्हणजे नेमकं काय आणि हे नॉर्मल बॅक पेनपेक्षा कसं वेगळं असतं? सायटिका आणि लंबर पेनमध्ये सायटिका एक वन ऑफ द टाईप ऑफ लंबर पेन म्हणू शकतो आपण, ज्याच्यामध्ये सायटिका नर्व इन्व्हॉल्व झालेली आहे आणि तिच्या त्या मणक्यातनं पायापर्यंत जायचा जो कोर्स असतो नर्वचा, त्याच्या अनुषंगाने पेशंटला पेन, बधीरपणा किंवा मुंग्या येणं ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. सो त्याला सायटिका हे एक कंबर दुखली तरी पेशंट सायटिका असं म्हणतात, पण तसं नाही आहे ते. बरेचदा तुमचं पेन वेगळ्या लंबर लेवलवरती L1 L2ला पण असू शकतं आणि कॉमनेस्ट कॉज त्याचं आहे की पोश्चरल डिजनरेटिव्ह चेंजेस. अच्छा. म्हणजे IT सिंड्रोममध्ये आम्ही एक अशी कॅटेगरी केलेली आहे की जिथं लोक 7-7, 8-8 तास बसून डेस्क जॉब करतायत. त्या सगळ्यांमध्ये सर्वायकल आणि लंबर पेन्सचे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसतात. अच्छा. आणि हे खूप कॉमन आहे. दुसरं कॉमन कॉज आहे की व्हिटॅमिन B12 आणि D3ची डेफिशियन्सी, न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. कारण आपल्या आहारामध्ये एवढे बदल झालेले आहेत. लोक दूध पीत नाही आहेत, सूर्यप्रकाश नीट घेऊ शकत नाही आहेत आणि व्यायामाचा अभाव आहे किंवा अति व्यायाम आहे की जिममध्ये जाऊन हेवी आपण वेट्स वगैरे घेतो आहोत. पण त्या साठी आपली स्पाईन म्हणजे आपला मणका तेवढा स्ट्रॉंग आहे का? बरोबर. ह्याचा विचार केला जात नाही. बायकांमध्ये पोस्ट ॲनेस्थेटिक सिंड्रोम, ज्याच्यामध्ये काय म्हणतात, सिझेरियन सेक्शनमध्ये जे स्पायनल ॲनेस्थेशिया दिला जातो, त्याच्यामध्ये जवळजवळ 40% बायकांना पोस्ट डिलिव्हरी ते लंबर पेन किंवा सायटिकाचा त्रास होण्याची शक्यता असते. पण ह्या सगळ्यामध्ये कॉमन कॉज आहे की पहिला अगदी ढोबळ बघायचं झालं तर पेशंट्सने त्यांची B12 D3 चेक केलं पाहिजे. अच्छा. बरेचदा डेफिशियन्सीमुळे हे डेव्हलप झालेलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोश्चर करेक्शन केलं पाहिजे. 90 डिग्रीजमध्येच आपण बसलं पाहिजे आणि आपला पाठीचा कणा हा व्यवस्थित सरळ आहे का ह्याच्यावर जरी लक्ष दिलं, काय होतं की तुमचं कम्प्युटर जसं आहे त्या रेषेमध्ये, म्हणजे त्या लेवलमध्ये आपण काम करत असतो. बरोबर. कुठेतरी खाली नाही तर वरती त्याचा ताण येतोच. तर तसं होत असेल तर दर 30 मिनिटांनी उठून एक चक्कर मारून मसल रिलॅक्सेशन करून, पण असं होताना दिसत नाही. आणि ह्याची सिव्हिअरिटी ग्रेड 1, 2, 3, 4 अशा ह्याच्यामध्ये डिवाईड केलेली आहे. आणि ग्रेड 4च्या पेशंटमध्ये बरेचदा ऑपरेशन लॅमिनेक्टॉमी ॲडवाईस केलेली असते. बरोबर. कारण डिस्बल्ज असतं किंवा ऑस्टिओफाईट्स असतात आणि ह्या गोष्टी असतात. पण हा परत मी सांगेन की हा परत फिजिकल पार्ट झाला. बरोबर. ॲज अ ॲक्युपंक्चरिस्ट असं नाही बघत की तुझं L4 L5 मध्ये डिस्बल्ज आहे म्हणून तुला झालंय, किंवा हा त्याच्यापेक्षा जास्त हे का झालं. न्यूट्रिशनल असेल तर न्यूट्रिशनल सपोर्टवर काम केलं जातं. पण या शास्त्रामध्ये कंबरदुखी ही सातत्याने असणारी भीती आणि इन्सिक्युरिटीमुळे होते. अच्छा.
आणि त्याच्या तुम्हाला केस हिस्ट्री घेताना त्याचे तुम्हाला निकष मिळतात. आणि ती कॉन्स्टंट भीती कशामुळे आहे? कदाचित ट्रॉमामुळे असू शकते, कदाचित रस्त्यावरनं जाताना सुद्धा अनेक लोक आज अँझायटी आणि भीती कॅरी करत बरोबर, असतात. ऑफ ही कोर्स. भीती कशाची असू शकते माणसाला, पण ते सुद्धा मी म्हणेन की आपलं इमोशनल इंटेलिजन्सवरती आपण एवढं काम नाही केलं, त्यामुळे आपण अवेअर नसतो की आपण काय फील करत असतो. बरोबर. आता लहान मुलं पटापट ह्याच्यावरती उत्तरं देतात, असं माझं आहे. म्हणजे तुला भीती वाटते का? हो, मला मॅथ्स टीचरची भीती वाटते. पण मी तेच मोठ्या व्यक्तीला विचारलं तर म्हणणार, मला भीती नाही, मी अजिबात कुठेतरी घाबरत देणार नाही. असतं ते, मी कशाला घाबरू कोणाला, असं म्हणजे लोक सांगत हां, नाहीत जरी हां, असेल तरी. हां. पण फायनान्शियल इन्सिक्युरिटी इज ऑल्सो वन ऑफ द रिझन. कुठे तुम्ही कुठलाही काही ट्रॉमा फेस केला असेल, कुठला तरी मित्राचं काहीतरी सडनली हार्ट अटॅक येऊन गेला आहे, ते सबकॉन्शियसला आता मला पण तसं होईल का? म्हणजे आपण भीतीला तर एक अख्खा पॉडकास्ट त्याच्यावर होऊ शकतो की आपल्याला कुठल्या कुठल्या टाईप्सची भीती आपण कॅरी करत असतो. तर बरोबर. भीतीला सप्रेस्ड फिअर, सप्रेस्ड इन्सिक्युरिटीज इज द कॉज ऑफ लंबर सायटिका, पेन. हो, लंबर पेन. हां. तर पेशंटची नाडी बघितल्यानंतर सुद्धा त्याला स्टँडर्ड सिस्टमॅटिक ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये तर कुठल्या ग्रेडमध्ये आहेत हे बघतो आम्ही. ग्रेड 1, 2, 3 पेशंट्सला विदिन 1 मंथ टू 2 मंथ्समध्ये खूप चांगला रिलीफ आहे, सगळं आहे. ओके. 4च्या पेशंटला थोडी जास्त ट्रीटमेंट आपल्याला लागू शकते. तुम्ही असं मागं बोललो होतं मागच्या एपिसोडला की लिव्हर इज कनेक्टेड विथ मायग्रेन वगैरे, तर ह्यासाठी कुठला अवयव असा असतो का हो. कनेक्टेड? हो, तो कुठला आहे? हा किडनीचा आहे. अच्छा. भीतीचा संबंध आपल्या किडनी आणि आपल्या म्हणजे बोन सिस्टम, ऑस्टिओ सिस्टम अच्छा. शी रिलेटेड आहे, कानाशी रिलेटेड आहे. बरेचदा कानामध्ये टिनिटसचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्या दृष्टीने इन्सिक्युरिटी आणि फिअरशी कनेक्टेड असतात. अच्छा, सतत का आवाज येणं हे हां, सो किडनी इज अ ऑर्गन आणि त्याचा संबंध भीतीशी एनर्जेटिकली, इमोशनली असा त्याचा विचार असतो. म्हणजे बरेचदा लोकांना किडनी डिसऑर्डर्स होण्याचं कारण पण ते असतं. अच्छा. म्हणजे लोकांचं असं म्हणणं असं, आम्हाला स्टोन्सची टेंडन्सी आहे, पण आम्ही पाणी पितो, आम्ही ते काही पथ्य पाणी पाळतो, तरी आम्हाला किडनी स्टोन्स होतात. बरोबर आहे. सो त्याचं कारण तुमचं इमोशनल लेवलवरती आहे. ते जेव्हा ॲड्रेस होईल, ते तेव्हा दुरुस्त होईल, तेव्हा आत्ता तुम्ही पॅरलल सिस्टमवर चालू आहात, मेन सिस्टीमवर तुमचं ते बंद पडलं आहे. ते मेन सिस्टीम चालू करणं आवश्यक असतं. हा ॲक्युपंक्चरचा भाग आहे. बरं, तुमच्याकडे ते आल्यास नीडलिंग करणं, ब्लॉकेजेस कुठं आहे ते बघणं आणि त्या ब्लॉकेजेसचं ट्रीटमेंट करणं. हो. अजून काही सांगतात? पथ्य पाणी काय असतं का सायटिका पेशंटना? सायटिका पेशंटचं मी म्हटलं ना, ढोबळरित्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीवरती लोकांनी काम केलं पाहिजे. म्हणजे मी दुधाची काही हे नाही आहे, म्हणजे मी ब्रँड ॲम्बॅसेडर नाही आहे, पण चांगल्या क्वालिटीचं दूध आपल्याला जर मिळत असेल तर 2 कप दूध तुमची बोनची हेल्थ खूप चांगली ठेवतं. बरोबर. म्हणजे इतका सिम्पल उपाय आहे की सप्लिमेंट्स आम्ही कॅल्शियम घेतो, मग ते का नाही ॲब्झॉर्ब होत तुमच्या? त्याला पण अनेक वेगळी हो, कारणं आहेत घेणं नुसतं उपयोग होत आणि ते नाही. आपण आयुष्यभर नाही घेऊ शकत. बरोबर. तुम्ही सप्लिमेंट्स नाही घेऊ शकत. मग तुम्ही आहारामध्ये काहीतरी एक स्ट्रॉंग काहीतरी तुमचं असलं पाहिजे, जे इझी आहे. दूध आपल्याकडे अवेलेबल असतं, लोणी अवेलेबल असतं, तूप अवेलेबल असतं. ह्या गोष्टी ठेवल्या तर तुम्ही मणक्याचे आजार आणि हाडांच्या आजारांपासून बरेच दूर राहता. म्हणजे हे दूध सोडलं तर 3 महिन्याने तू माझ्याकडे याल, इतकी गॅरंटी मी लोकांना सांगते. कारण दुधाचं खरंच खूप आपल्याला आयुर्वेदामध्ये सुद्धा त्याला महत्त्व तसंच दिलेलं आहे. तसंच आहे. हो. एक 2 टर्म्स होत्या डोक्यात माझ्या, एक पल्स डायग्नोसिस आणि एक एनर्जी मॅपिंग. ह्याचं काय असतं ॲक्युपंक्चरमध्ये महत्त्व? पल्स डायग्नोसिस ही एक ब्रांच आहे ॲक्युपंक्चरची. मी त्याच्यामध्येच अभ्यास केला आहे आणि माझं एक शोधनिबंधसुद्धा 100 पॅटर्न्स ऑफ पल्समध्ये अरे क्या बात आहे. 100 पॅटर्न्स ऑफ पल्स डायग्नोसिस. ग्रेट. हो. तर त्याच्यामध्ये 6 आणि 6 म्हणजे 12 अवयवांच्या 12 नाड्या तुमच्या दोन्ही राईट आणि लेफ्ट हँडमध्ये असतात. 3 सुपरफिशियल असतात, 3 डीप असतात. तर जेव्हा आपण बरेचदा लोकांना वाटतं मी नाडी बघते म्हणजे रेडियल पल्स जे आपण डॉक्टर नॉर्मली बघतात, नाही, बरोबर. ते नाही. हे अच्छा. एनर्जीचंच ज्या लोकेशन्स आहेत आपल्या मनगटावर, त्याच्यावरतीच त्याचा फ्लो, कॅरेक्टर आणि त्या सगळ्यावरती त्याचं ठरतं. आणि त्याच्यावरनं म्हणजे मी जो अभ्यास केला आहे त्याच्यात 100 पॅटर्न्स बनवलेले आहेत, हो. डिपेंडिंग अपॉन द कॅरेक्टर, नेचर ऑन फ्लो, की असं असेल तर हा डिसीज. म्हणजे इतकं ते प्रगल्भ शास्त्र आहे. म्हणजे मी
20 वर्ष 30 वर्ष अभ्यास करून सुद्धा मला वाटतं मला 20%च येतं. इतकं ते इनडेप्थ आहे. त्याच्यावरनं तुम्ही सगळे निकष पेशंटबद्दलचे मांडू शकता. त्याचं प्रकृती काय आहे, त्याचा स्वभाव काय आहे, त्यांनी काल काय खाल्लेलं आहे, इथपर्यंत अच्छा. तुम्हाला ते सांगता येणं शक्य असतं. आणि आजार काय आहे आपल्या दृष्टीने, कुठे त्याचं मूळ आहे. आणि जसं आपण ट्रीटमेंट चालू करतो आणि एव्हरी डे ती नाडी बघतो, त्यातला प्रोग्रेससुद्धा लक्षात येतो. त्यामुळे आपल्याला कळतं की हा माणूस किंवा हा पेशंट कसा बरा होणार आहे का नाही आहे. रुटीनली बघता तुम्ही प्रत्येक पेशंट हो, माझं तसंच आहे. एव्हरी डे आय चेक पल्स. अच्छा. आणि मग माझे प्रोटोकॉल्स ठरतात ट्रीटमेंटचे. ऑन द टेबल मी माझे सगळे पेशंट्सचे ट्रीटमेंट, देर इज नो स्टँडर्ड की असं करा. बरेच पेशंटची डिमांड असते, तुमची इथं ब्रांच का नाही, तुमची तिथं ब्रांच का नाही. पण हे काम असं नाही आहे की तुम्ही असिस्टंट्सकडनं करू शकता. बरोबर. ज्याला पल्स येते आहे त्याच्या पर्यंत तरी ठीक आहे, पण अजून तेवढा प्रसार ॲक्युपंक्चरचा नसला झाल्यामुळे पेशंटला बघून, त्याची नाडी बघून ते करणं स्किलच आहे व्हेरी का? पर्सनलाइज्ड बरोबर. ट्रीटमेंट. इट इज अ स्किल. आणि व्हॉट अबाउट एनर्जी मॅपिंग, ते काय प्रकार आहे? एनर्जी मॅपिंगमध्ये आता काही मशिनरीज पण आलेले आहेत. ॲक्युग्राफ असं म्हणतात त्याला. अच्छा. ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर्स असे आहेत, आता हे सगळे जॅपनीज आणि चायनीज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं ECG एक पल्स बघून हृदयाचं सगळं मॅपिंग सांगू शकतो, तसं ॲक्युग्राफमध्ये सगळ्या चॅनल्सचं किती व्हॅल्यू आहे एनर्जीची त्या चॅनलमध्ये, अच्छा. ह्याचं तो मॅपिंग करून देतो. पण त्याच्याने काय होणार आहे की एक जनरल आउटलाईन तुम्हाला कळते की कुठे डेफिशियन्सी आहे आणि कुठे एक्सेस आहे. ओके. पण त्यात फक्त डेफिशियन्सी आणि एक्सेस कळलं म्हणजे आजार कळला असं त्याचा अर्थ नाही आहे. पण जे लोक काही ॲक्युपंक्चरिस्ट आहेत की ज्यांना ते समजून घ्यायचं असतं ते एनर्जी मॅपिंग करतात, नाही असं नाही. पण इट इज अ समथिंग विच कॅन बी डिस्प्लेड. पूर्वी कसं व्हायचं, ॲक्युपंक्चरला हायपोथेटिकली म्हणजे हायपोथेटिकल बरोबर. सायन्स म्हणायचे की बॉडी डिसेक्ट केली तर कुठे दिसतात एनर्जी चॅनल्स, तसं अगदी आहे अगदी हे. बरोबर आहे. पण जेव्हा PIP ऑरा स्कॅनिंग आणि हे सगळं आलं आणि एनर्जी डेमॉन्स्ट्रेट करू शकले सायन्स, तेव्हा त्याच्याबद्दलचं रिसर्च अजून वाढत गेला. आणि मग हे जॅपनीज आणि हे लोक तर खूप पुढे आहे, तर त्यांनी त्याचं ते मॅपिंग सिस्टम काढलाय, तुम्हाला अजून प्रूव्ह करून देतंय की कुठल्या चॅनलमध्ये तुमची किती एनर्जी आहे हे ते दाखवू शकतं. आणि कुठं ब्लॉकेज असतील किंवा काय असतील? ब्लॉकेज नाही सांगत ते. अच्छा, इट इज फक्त एनर्जी लेवल. हां, एनर्जी लेवल. आणि त्यांचं जे आता एलिमेंट थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे की तुमचं एलिमेंट कुठलं आहे. प्रत्येक मेरिडियनचं कुठलं वूड, फायर, अर्थ, मेटल, वॉटर असे एलिमेंटशी ते कनेक्टेड असतात. अच्छा. त्याच्यामधले सुद्धा डेफिशियन्सीज एक्सेस ते सांगतं. तर ते तुम्हाला पेशंटसाठी खूप छान आहे की एक 48 पानी रिपोर्ट तुमचा येतो अरे बापरे. की तुमचं असं 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 सगळं एनर्जी मॅपिंग आहे. पण इट डिपेंड, म्हणजे हे ऑप्शनल आहे असं मला वाटतं. ते काय प्रत्येक पेशंटचं ते केलंच पाहिजे असं काही नाही. असं काही नाही. ग्रेट. तर मित्रांनो, हा होता आपला दुसरा एपिसोड ॲक्युपंक्चरचा. आणि मॅडमने आज खूप छानरित्या पुन्हा आपल्याला सायटिकामध्ये आपण काय बघितलं पाहिजे आणि त्याची उपचार ॲक्युपंक्चरच्या दृष्टीने कशी करायला हवी आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्याकडनं आज शिकलेल्या आहेत. तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या तिसऱ्या भागात ॲक्युपंक्चर स्पेशलच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये. मॅडम, थँक्यू सो मच तुमच्या आपल्या ज्ञानाबद्दल. थँक्यू सो मच.